जलगांव जिले के चोपड़ा में कल होने वाले नगर परिषद चुनाव के लिए आज मतदान सामग्री का वितरण किया गया। नगर परिषद परिसर में आयोजित प्रक्रिया के तहत 15 प्रभागों के 30 नगर सेवक और लोक नियुक्त नगराध्यक्ष पद के मतदान के लिए नियुक्त कर्मचारियों को ईवीएम मशीनें और जरूरी चुनाव साहित्य सौंपा गया। साहित्य वितरण के बाद ईवीएम की तकनीकी जाँच और सीलिंग प्रक्रिया पूरी की गई। इसके बाद सभी कर्मचारी वाहनों के माध्यम से अपने अपने 74 मतदान केंद्रों की ओर रवाना हुए। इस चुनाव के लिए कुल 456 कर्मचारियों को ड्यूटी पर नियुक्त किया गया। मतदाताओं की सुविधा के लिए मतदान केंद्र पर दिव्यांग मतदारों हेतु रैंप और व्हीलचेयर की विशेष व्यवस्था की गई। ये जानकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राम निवास झंवर ने दी। मतदान आणि या मतदानासाठी साहित्य वाटप करण्यात आले आहे। तर किती बूथ आहे, किती कर्मचारी आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे आणि निवडणुकीची तयारी कशी? नमस्कार। आपल्या चोपडा शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात एकूण 74 मतदान केंद्र आहेत। या 74 मतदान केंद्रावर नियुक्त 74 मतदान पथके रवाना झालेली आहेत। या पथकांमध्ये प्रत्येक पथकामध्ये 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि 35 पथके अशी आहेत की जिथं महिला कर्मचारी अतिरिक्त देण्यात आलेले आहेत। तर हे सर्व कर्मचारी आपलं मतदान केंद्रावर लागणारं जे आवश्यक साहित्य आहे व मशीन्स आहेत ते घेऊन या ठिकाणी त्याचं सर्व तपासणी करून रवाना झालेले आहेत। सर, मतदानासाठी जे दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी काय व्यवस्था करण्यात आलेली? दिव्यांग मतदार जे आहेत शहरातील त्यांच्यासाठी आपण प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प तयार करून ठेवलेला आहे। तसंच या ठिकाणी व्हीलचेअर देखील उपलब्ध करून दिलेले आहेत आणि काही आपले कर्मचारी देखील या ठिकाणी या मतदारांना मदत करण्यासाठी उपस्थित आहेत। आदर्श केंद्र किती आहे आपल्या शहरात? आपण चोपडा शहरातील 3 मतदार केंद्रांना आदर्श मतदार केंद्र म्हणून उभारणार आहोत आणि याची तयारी चालू आहे।